अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग गणेश ओ बाबा गणेश ओ बाबा गणेश काय झालं रे गणेश हा गणेश काय कितीला शाळेला हा 10वी शाळेला आहेस आणि असं टाचा का लागलाय गणेश पाहिजे चल घेतो तर नमस्ते मित्रांनो, मी आहे तुमचा राजदादा. तुम्ही बघत आहात राजदादा कॉमेडी चॅनल 444. तर मित्रांनो आपण निघालोय आता मिरजेपासून 30 किलोमीटर अंतर असलेल्या भोसे गावाजवळील दंडोबा देवस्थानला. मित्रांनो, आमचे पूर्वज सांगायचे की प्रभू श्रीराम आणि माता सीता तिथं राहून गेलेले आहेत आणि त्यांनी पूर्वीचा खेळ गायगतीचा त्यांनी तिथे खेळलेला आहे आणि त्या भुयारात मांजर काशीला गेलेली वाट आहे. ओ पप्पा बघा दंडोबाचं देवस्थान आलंय. मला लय गडबड झाला, चला लवकर पळत जाऊया गाडीत. 5 किलोमीटर आहे का? अहो चालत जाऊया काय पळत जाऊया की आणि गाडी इथंच राहू दे काय? जाऊ दे चला जाऊ दे चल चला. पप्पा तुम्ही येताय? तुम्हाला मारला का? नाही, मी कुठं काय तुला मारलोय? आपण दंडोबाला चालू ना मग मग हो तुम्ही स्वप्नात होतो. ते पिक्चर बघायचं बंद कर मारता दिवसा पण स्वप्न बघायलायस. अरे काय केले रे? अहो पप्पा पाणी प्यायला ठेवलं. हा होय चल बघू. पाणी प्यायला कोणाला? तुला ठेवलंय का मला ठेवलंय? कुणाच मला वाटते पवायला ठेवले तुम्हाला. उतर बघ खाली जरा बघू पाणी किती. नाही ना पवायला येत नाही. हे बघ पाणी जनावरच ठेवलंय बघ, लोकांनी आंघोळ करायला ठेवलंय. बहुतेक मला प्राण्याला ठेवले वाटतायले. हा बा काय म्हणलं प्राण्यासनीच ठेवलं असेल. होय हे तर कुठले कुठले प्राणी आहेत खरं? चित्ता बिबट्या सगळं आहे तिथं बोर्ड लावलेलं वाचलं साव का कोल्हा. चलो घरला जायचं. परत पेपरात आलतं ह्याच ठिकाणी बिबट्या होता आणि तो इथं पाणी प्यायला आलता आणि इथून असा तो गेला. तो एक माणूस तिकडं आलता. आता नाही, तू कुठे पळायला आलाय? आता नाही, त्याला झालं 4 महिने झाले पेपरात आलतं. हा इथं दंडोबाचं पेपरात आलतं. इथं बिबट्या पाणी प्यायला आलता. इथून असं घरात चाललाच पाणी. तो तिथून असा चालला आणि असं डोंगरात गेला. मग ते माणूस देऊन का नाही परत पाठीमागे गेला. माघारी इकडे चालला होता आणि परत तो पाठीमागे गेला आणि त्यानं तिकडची सिक्युरिटी गार्ड घेऊन का नाही त्यांच्या सोबत मग तो घरात गेला. त्यावेळेला बिबट्या नव्हता इथं. असं आलतं पेपरात. असं चल. मित्रांनो, आता पायऱ्या उतरून आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जात आहोत. बघा मित्रांनो, महादेवाच्या पिंडीचं नयनरम्य असं रूप. मित्रांनो, हा भुयारी मार्ग हा महादेवाला प्रदक्षिणा घालण्यासाठी आहे. तसेच प्रदक्षिणा घालताना हर हर महादेव असा जल्लोष करण्याची प्रथा. काही जुने लोक सांगतात मित्रांनो, इथं प्रभू राम आणि माता सीता इथं राहून गेलेले आहेत. तसेच त्याने इथं गायगतीचा खेळ खेळलेला आहे आणि इथं मांजर काशीला गेलेली एक वाट आहे आणि ह्या गोष्टीला कोणताही पुरावा नाही.
तुम्ही माना अगोदर मानू नका. तसेच मित्रांनो आपण वरती जाऊन दंडोबा शिखराची सुद्धा माहिती घेणार आहोत आणि त्यानंतर आपण केदारलिंग मंदिराची माहिती घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका मित्रांनो. बघू शकताय मी जिथं बोर्ड दाखवले तिथं हे गदीचं निशाण आहे पहिलेच. इथे काय इथे काय म्हणजे आमची आजी सांगत होते गदीचं म्हणजे पहिलाचा पारंपरिक खेळ आहे की नाही तो गदी हा खडक नाही या गदीमध्ये 5-5 खडं टाकून ते खेळतात. ते असं वळीने 5 असतात आणि तिकडे एक वळीने 5 असतात. मग ते आता ही निशाणे हे असं दिसते पहिल्याच. राजदादा कॉमेडी 444. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे पारंपरिक अशा पद्धतीचे दिवळी म्हणतात त्याला जुन्या भाषेत. तुम्ही बघू शकता मित्रांनो आता सुधारित पद्धतीचं आता हे लाईट वगैरे भुयारात लावलेले आहेत आणि पहिला इथे लाईट वगैरे नव्हते. आत्ताच्या काळात इथे लाईट वगैरे चालू करून इथे लाईट चालू आहे. आणि आता इथं मांजर काशीला गेलं हे एक दाखवणार आहे मी. हा मित्रांनो हा हेच मित्रांनो तुम्ही बघू शकताय इथं मित्रांनो पहिले लोक सांगत होते की इथून मांजर काशीला गेलं म्हणून आणि मी तुम्हाला आता युट्यूबच्या माध्यमातून दाखवत आहे. तुम्ही बघू शकताय मित्रांनो याला कुठलाही ठोस पुरावा नाही तरी पण मी पहिलेची लोक सांगत होती म्हणून मी सांगत आहे. मित्रांनो पहिला ह्या भुयारी मार्गाला दरवाजा नव्हता. आत्ताच्या काळात दरवाजा वगैरे बसवलेला आहे आणि जर गर्दी जर यात्रेची जर असेल तर हा दरवाजा बंद असतो. इथून कुणाला जाऊ देत नाहीत ह्या दरवाजातून लोकांनी प्रदक्षिणा घालण्यासाठी. आणि हा भयानकच असा भुयार आहे. आम्हाला पण भीती वाटली इथं येताना. तर मित्रांनो आपण आता निघालोय दंडोबाच्या शिखराकडे. आता हे पर्यटन स्थळ झाल्यामुळं नवीन पद्धतीचे बांधकाम चालू आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अगोदरच्या काळामध्ये अशा प्रकारचे बांधकामे होते पण आताच्या काळामध्ये हे पूर्ण असे संपूर्ण प्रकारचे बांधकामे या ठिकाणी बांधले जात आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्ही बघू शकता तिथून आपल्याला पूर्ण या डोंगराचा व्ह्यू सुद्धा दिसतो आणि त्या ठिकाणी शिखर सुद्धा आहे. त्या शिखरवर लोक सुद्धा जात आहेत कारण तेथून सुद्धा एक चांगल्या प्रकारचा व्ह्यू या डोंगराचा दिसत आहे. आता आपण वर चढायचंय शिखरावर चढायचंय. कसं करायचं जायचं उभं चढायचं. बघ मला चढायला येते काय येते काय म्हणते तिकडं चढूया. चल बघूया कोण चढते पहिला. चल मला काय झालं रे चढायला नाही चढ. माझं वय किती वय किती चढ वर चढ बघूया. मला येत नाही चढ. नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा राजदादा आणि तुम्ही बघत राजदादा कॉमेडी चॅनल 444. तर मित्रांनो आम्ही आता दंडोबा देवस्थानला इथं आलेलो आहे. येथील माहिती मित्रांनो काही लोकांना विचारून आम्ही सांगणार आहोत. मॅडम इथं आलेले आहेत. तुम्ही बघू शकता त्यांनी आता इथं आल्यात. त्यांनी फार पूर्वीपासून इथं येतोय असं आम्हाला सांगितलं. त्यांची मुलाखत आपण ह्या देवस्थानाविषयी त्यांनी काय सांगणार आहे माहिती ते आपण घेणार आहोत. या मॅडम नमस्कार. मॅडम तुमचं पहिल्यांदा नाव सांगा आम्हाला. श्रेया कोळी. श्रेया कोळी. श्रेया कोळी. तुम्ही कुठून आलाय आता? इचलकरंजी आलाय काय? बरं तुम्ही ह्या देवस्थानला किती वर्षापासून येत आहे? आम्ही गेली 3-4 वर्ष इथे होते. हा तुम्ही पहिला येत नव्हता का देवस्थान? नाही राहायला बसलो होतो मग तेव्हा फॅमिली बरोबर वगैरे येत होतो आम्ही इथं. मग इचलकरंजीला गेल्यावर पण इथे येते तरी पण. बरोबर आहे. तुम्ही म्हणजे बोशात आहे पहिला बोशात होता म्हणजे बालपण तुमचं बोशात गेलं. मग बोशातलंच हे देवस्थान असल्यामुळे तुम्ही पहिल्यापासून इथे देवस्थानला तुम्ही दंडोबा देवस्थानला येत आहे. बरं याची एक माहिती आहे का तुम्हाला केव्हापासून आहे हे देवस्थान तुम्हाला माहिती असं आहे? असं फार वर्षापूर्वीपासून तेवढं काय माहित नाही काय? ठीक आहे मॅडम तुम्ही इथली थोडीशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो इथं आता सध्या बरेच पर्यटक आलेले आहेत. आम्ही त्यांची आपण इथं मुलाखत घेणार आहोत. या दादा नमस्कार. दादा तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. माझं नाव विशाल मारुती माळे. विशाल मारुती माळे काय? आणि तुमचं नाव काय? आदर्श संतोष माळे. आदर्श संतोष माळे आणि अक्षय माळे. मित्रांनो इथं विशाल आलेले आहेत, आदर्श आलेले आहेत आणि अक्षय आलेले आहेत.
आणि सध्या ते आपल्याला तुम्ही कुठल्या बाजू सावळी गाव. हा सावळी गावाहून हे मित्र आलेले आहेत मित्रांनो. आणि सध्या ते ह्या दंडोबा देवस्थानबद्दल माहिती सांगणार आहेत. दादा तुम्हाला काही यातली माहिती आहे का? खूप जुनं तुम्ही हा जुनं देवस्थान आहे. तुम्ही इथं आल्यानंतर काय काय बघितलं तेवढं सांगा. आल्यापासून आम्ही फक्त खाली आता देवदर्शन केलेलं आहे. हा. भुयारी मार्ग आहे. हा भुयारी मार्ग पहिल्यापासून प्रसिद्ध आहे दंडोबाला. मला एक सांगा भुयार मार्ग कधीपासून आहे? हा पहिल्यापासून आहे. पहिल्यापासून आहे. तुम्हाला पण माहिती नाही म्हणजे आधीपासून आहे. म्हणजे तुमच्या आजोबांनी वगैरे तुम्हाला माहिती दिली असेल याची. ठीक आहे. तुम्हाला काय माहिती आहे इथली देवस्थानची? पोखरलेलं नाही आहे मला. नाही काय? आधीपासून म्हणजे पहिल्यापासून आहे त्यामुळे इथली काहीच माहिती नाही. म्हणजे हे कुठल्या काळात होतं काय वगैरे काहीच माहिती नाही लोकांनी. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता फार पूर्वीपासून आहे इथली एवढी माहिती पब्लिकला सुद्धा नाही. म्हणजे ह्याचा अर्थ की ह्याचा इतिहास बराच मोठा आहे. तर तुम्हाला आणि काय माहिती आहे का याबद्दल? महादेवाची पिंड आहे. हा महादेवाचं मित्रांनो भुयारात इथं महादेवाचं पिंड आहे आणि त्याच्या भोवताली असं भुयारी मार्ग आहे. म्हणजे जेणेकरून त्याला प्रदक्षिणा घालता यावी, शंकराच्या देवस्थानाला प्रदक्षिणा घालता यावी ह्यासाठी हा भुयारी मार्ग कोरलेला आहे. पण कुणी कोरला काय वगैरे आपल्याला कुणालाच माहित नाही ते फक्त. आणि दादा तुम्हाला आणि काय माहिती आहे का? फिरायला भारी निसर्ग आहे काय? मग तुम्हाला इथं आल्याबद्दल कसं वाटलं तुम्हाला? इथं मन शांत होते काय? मित्रांनो तुम्ही बघू शकता भरपूर झाडे वगैरे आहेत. निसर्गाचं वातावरण एकदम छान आहे. भव्य असं शिखर आहे. आणि ह्या शिखरावरून मी जसं ऐकलंय तसं ह्या शिखरावरून जुना पन्हाळा दिसतो. आणि विजापूरचा गोल घुमट ह्या शिखरावर उभा राहिल्यानंतर जर वातावरण जर क्लिअर असेल तर विजापूरचा गोल घुमट ह्या शिखरावरून दिसतो असं आम्ही सुद्धा ऐकले. पहिल्याचे लोक सांगतात. इथं सांगलीचा कारखाना इथूनच दिसतोय, त्याचं काय अडचण नाही. तुम्हाला इथून पन्हाळा पण दिसतोय असं आम्ही ऐकलं होतं. जुना पन्हाळा इथून दिसतोय. अजून एक मंदिराच्या उजव्या बाजूला गुप्त शिवलिंग आहे, पण खाली उतरून भुयारातच आहे. होय काय? मगाच्या पर्यटकांनी मला सांगितलं तिथली माहिती. तिथं केदारनाथ म्हणतात, केदारलिंग म्हणतात. केदारलिंग मित्रांनो तिथं साईडच्या बाजूला उजव्या हाताला केदारलिंग मंदिर आहे. मंदिराच्या बरोबर डाव्या बाजूला आहे. मित्रांनो आता आपण केदारलिंग मंदिराकडे जात आहोत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी केदारलिंग मंदिराचे पोस्टर सुद्धा आहे या ठिकाणी. तसेच मित्रांनो या ठिकाणी बांधकामचं काम सुद्धा चालू आहे. कारण आता आधुनिक काळामध्ये हे पूर्ण पॅक पण लागतं. कारण या ठिकाणी अनेक प्रकारचे विविध असे प्राणी आहेत, त्यामुळे ते सगळं पॅक करत आहेत, जाळी मारत आहेत. पण या ठिकाणी जाण्यासाठी त्यांनी वाट सोडलेली आहे. मित्रांनो केदारलिंग मंदिर हे पूर्ण भुयारामध्ये आहे. आपल्याला पायऱ्यातून खाली जायला लागणार आहे. तर चला मित्रांनो आता आपण पायऱ्यातून खाली जाऊया. मित्रांनो पूर्णपणे अशा या ठिकाणी पायऱ्या बनवलेल्याच आहेत. या मित्रांनो आता आपल्याला खाली जाण्यासाठी अशा प्रकारच्या पायऱ्या मिळत आहेत. या पायऱ्या पूर्ण खड्या प्रकारच्या आहेत. या ठिकाणी तुम्ही जाताना शिस्तीत जावा, कारण इकडे झाडं सुद्धा भरपूर आहेत. या ठिकाणी शिस्तीत जावा, काटे वगैरे असू शकतात. या ठिकाणी पूर्णपणे अशी काळजी घेऊन जायची आहे. पायऱ्या उतरायच्या आहेत, एखादा पाय बी निसरू शकतो. मित्रांनो हे मंदिर मी सांगितल्याप्रमाणे पूर्ण भुयारामध्ये आहे. मला या ठिकाणी खूप भीती वाटत आहे. आपण हळूहळू खाली जाऊया. मित्रांनो या ठिकाणी तुम्ही मंदिर आहे, पूर्णपणे भुयारामध्ये मंदिर आहे. तुम्ही बघू शकता मंदिरामध्ये जाण्यासाठी असे छोटेसे दार लागते. या ठिकाणी तुम्ही बघू शकता केदारलिंग मंदिर असे लिहिलेले आहे. आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया. मित्रांनो जे साधू लोक असतात, पुजारी असतात, त्यांच्यासाठी या ठिकाणी बसण्याची राहण्याची सोय सुद्धा या ठिकाणी केलेली आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी साधू लोक किंवा पुजारी या ठिकाणी ते बसतात. या ठिकाणी जे साधू लोक असतात, पुजारी त्यांनी विश्रांती घेऊ शकतात. या ठिकाणी थोडीशी अशी शेकोटी सुद्धा केलेली आहे, कारण या ठिकाणी पूर्ण असं गारवा आहे. आता आम्ही उन्हामध्ये आलो आहे. या ठिकाणी आम्हाला बरं वाटत आहे, कारण पूर्णपणे असे गार असे पूर्ण असं आपल्याला एसी मध्ये जसे हवा मिळते त्याच्यापेक्षा सुंदर असं गार वातावरण या ठिकाणी निर्माण झाले आहे. मित्रांनो ह्या मंदिराविषयी आपण यांच्याकडून माहिती घेणार आहोत. साहेब आपलं नाव सांगा आता.
मी कळंबीचे प्रकाश पाटील. हा मित्रांनो तुम्ही बघू शकता कळंबीचे प्रकाश पाटील आहेत आणि तुम्ही कळंबी विजय पाटील. ठीक आहे, हे विजय पाटील आहेत मित्रांनो. मेजर साहेब आपली माहिती सांगा. सिद्धेवाडी मदन कुरणे. ठीक आहे. तर मित्रांनो हे सिद्धेवाडीचे मदन कुरणे आहेत, हे कळंबीचे आहेत, त्यांनी सिद्धेवाडीचे आहेत. आणि आता हे लोक आपल्याला ह्या केदारलिंग मंदिराविषयी माहिती सांगणार आहेत मित्रांनो. केदारनाथ म्हणजे आपले ज्योतिबा जसे आहेत हा त्यांचं मंदिर. मेन विठ्ठल बी हेच, केदारनाथ हे, बाळमामा हे. हा मेन दंडोबा, त्याच्यानंतर केदारनाथ. तिथे आपले सीतामाय वगैरे सगळे राहून गेले. आणि यांचं एवढं विशेष आहे की यांचं दर्शन जर झालं तरी ज्योतिबाचं दर्शन झाल्यासारखं. हो का? हो. मामा तुम्ही सांगा, तुम्ही किती वर्षापासून इथं येत आहे? आम्ही लहान करत असल्यापासून देवाची सेवा करायला इथंच येतो. मामा तुम्ही सैन्यामध्ये कॅप्टन होता असं आम्ही ऐकलंय, हे खरं आहे का? हो. त्याविषयी काय माहिती देत आहे? दादा आम्ही अडाणी असून 7वी शाळा शिकल्याच्या नंतर या देवांच्या कृपेनं आम्ही ऑर्डिनरी कॅप्टन बनलो. आता आम्हाला गव्हर्नमेंट 70,000 देतो. आता 30 वर्षे आम्ही गव्हर्नमेंटची सेवा करून आता उरलेला समय सगळं आम्ही देवासाठी हे करतो. ठीक आहे. ते जर अडचण पडली, काही जर पडलं, मेन आपल्या दंडनाथाचं दर्शन करायचं, केदारनाथाचं दर्शन घ्यायचं आणि आपल्या घरी जाऊन बघायचं. नाही जर परिचय नाही मिळाला तर तुम्ही आमच्या महादेवाला येऊ सुद्धा ना. मित्रांनो ह्या मामाचं मत आहे, हे जागृत देवस्थान आहे आणि इथं तुम्ही जे नवस बोलाल ते पूर्ण होणारच असं त्या मामांचं मत आहे. पाटील साहेब आपण काय बोलणार आहे? आम्ही कळंबीच असून लहानपणापासून दंडोबाची यात्रा करत होतो, फक्त सोमवारी यायचो. पण अलीकडच्या काळामध्ये भरपूर यामध्ये विकास कामं झाले, त्यामुळे अतिशय रम्य ठिकाण झालंय. सांगली, मिरज, कुपवाड आणि कोल्हापूर जिल्ह्यापासूनचे अनेक पर्यटक भाविक इथे येत असतात. तर आम्ही इथं आल्यानंतर हे मदन कुरणे आमचे परिचयाचे आहेत. ते माजी सैनिक आहेत. गेली 30 वर्षे ते सेवा केल्यानंतर रिटायर. नित्य नियमानं कुरणे वस्तीवरून नेहमी दररोज यायला 1.5 तास लागतो चालत येतात. बरोबर आहे. सेवा करणे, स्वच्छता राखणे, सर्व मंदिराची स्वच्छता दररोजच्या दररोज लागतात. त्या बदल्यात ते 1 रुपये कुणाचा मोबदला घेत नाहीत. बरोबर. फक्त भक्ती असल्यामुळं. आणि त्यांनी तिथं भेटल्यानंतर आम्हाला केदारनाथचं मंदिर आम्ही यापूर्वी बघून गेलो होतो, पण केदारनाथचं त्यावेळेस अजून काही स्थापना झाली नव्हती लहानपणी असताना. पण आता केदारनाथचं मंदिर बघितलं, खूप आनंद वाटला. त्यांनी सांगितले की तुम्ही इथं ज्या मनानं एक कुठलीही गोष्ट मागितली तर देव तुम्हाला नक्की तुमचं जेवढ्या तुम्ही भक्तिभावानं मागणार ती तुमची इच्छा इथं पूर्ण होणारच असं हे सांगतात. आम्हालाही त्याचा परिचय आलेला आहे. दंडोबा, जय दंडोबा, जय महादेव. मित्रांनो तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद, आम्हाला माहिती दिला. ठीक आहे मित्रांनो. चॅनल कुठला आहे? दादांचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, लाईक करा, शेअर करा, मला मिळत राहील. मित्रांनो असंच आमच्या व्हिडिओ मार्फत आम्ही इतिहासातील जे काय पहिल्याचे जे मंदिर वगैरे आहेत त्याची माहिती देत असतो. आणि आमच्या ह्याच चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ सुद्धा आहेत. आम्ही आता सध्या रस्त्याने येताना कॉमेडी करतच आलो आहे. तुम्हाला ह्या चॅनलवर आमच्या कॉमेडी आम्ही तिघं, मी, आमची मालकीण आणि सर्वेश आमचा मुलगा, हा आम्ही कॉमेडी करत असतो सर्वांनी. आणि ही माहिती सांगत असताना आम्ही कॉमेडी करतच सांगत असतो. तर ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद मित्रांनो. चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.